सध्याच्या घडीला सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे। आपण पाहू शकता, आपण सांगलीतील कृष्णा नदीच्या तीरावर आहोत। या ठिकाणी आयुर्वेद बीचजवळ सांगलीची या कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 40 फुटापर्यंत आलेली आहे। 1 इंच कमी राहिलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर रात्री 12 वाजल्यापासून आत्तापर्यंत या ठिकाणी फक्त 7 ते 8 इंच पाण्याची पातळी ही वाढलेली आहे आणि ही खरोखरच सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे। रात्रीपासून पावसाचा जोरसुद्धा मंदावत आहे, जोर कमी झाला आहे। त्यामुळे पाण्याची पातळी ही झपाट्याने जी वाढत होती गेली 2-3 दिवसात ती आता थोडीशी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। चांदोली धरण असेल, कोयना धरणातून सोडलेले जे पाणी आहे ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 18 तास लागत असतात आणि पाण्याचा विसर्ग वाढत आहे। त्यामुळे सध्या तर या ठिकाणी पाण्याची पातळी जरी कमी असली तर दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत ही पाण्याची पातळी 41, 42, 43 पर्यंत वाढण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर आलमट्टी धरणातून सतत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे। सांगली जिल्हा प्रशासन असेल आणि पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून आणि राज्य शासनाकडून आलमट्टी धरणातून सतत पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा हालचाली जोरात सुरू आहेत। त्यामुळं यंदा सांगलीला महापुराचा फटका बसणार की नाही याबाबत अजूनही साशंकता निर्माण आहे। पण सध्याच्या घडीला तरी आपण असं नक्की म्हणू शकतो की सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आणि जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी या ठिकाणी सर्व उपाययोजना केल्याचं दिसून येत आहे। शाळांना आज सुट्टी दिलेली आहे। त्याचबरोबर यदा कदाचित भविष्यात परिस्थिती एखादी वाईट आली किंवा पाण्याची पातळी जर वाढली तर या ठिकाणी लष्कर जवानांची तुकडी ही 90 लोकांची आपल्या जवानांची आणि 10 अधिकाऱ्यांची अशी 100 जणांची लष्कर जवानांची तुकडी या सांगलीत रात्री दाखल झालेली आहे। आणि एकंदरीत पाहिलं तर NDRFची टीम गेली 1 महिना झाली या सांगली जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहे। पूर परिस्थिती निर्माण झाली तर सामना करण्यासाठी या ठिकाणी सर्व दखल घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महापालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आत्तापर्यंत 2,500 लोकांना या सांगलीतील पूरपट्ट्यात येणाऱ्या लोकांना स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे जनावरं आहेत ते 2,500 ते 3,000 जनावरंसुद्धा या ठिकाणी पूरपट्ट्यातील स्थलांतर करण्यात आलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चांदोली धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे चांदोली धरणातील आणि शिराळा तालुक्यातील 2 ते 4 गावांना, भरतवाडी असेल, कनेगाव असेल या ठिकाणी पाणी वेढा दिलेला आहे पाण्यानं। आणि एकंदरीत पाहिलं तर त्या ठिकाणीसुद्धा प्रशासनाचं लक्ष आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर नागरिकांना तिथून आणि जनावरांना तिकडून स्थलांतर करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर पूर परिस्थिती सध्या तरी प्रशासनाच्या अंडरमध्ये असल्याचं जाणवत आहे। एकंदरीत पाहिलं तर कोयना धरणातून आणि चांदोली धरणातून जे पाण्याचा विसर्ग सुरू आहे ते पाणी इथं दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत पोचल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या तरी सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही दिलासे देणारी बातमी म्हणलं तर चालेल। कॅमेरामन विकीसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।